श्रोतेहो, अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, सांगली जिल्ह्यातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून कार्यरत असणारे श्री विजयकुमार बाळकृष्ण कडणे. कडणे सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. कडणे सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल आणि आपल्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, तर त्याबद्दल काय सांगता येईल? माझं नाव विजयकुमार बाळकृष्ण कडणे. तसे मूळ आम्ही कोकणातले, रत्नागिरी जिल्ह्यातले राजापूर तालुक्यातले एक सुना कोळवण या नावाचं एक गाव आहे. बरं. निसर्गरम्य असं गाव आहे आणि अशा ठिकाणी आमचं सर्व परिवार आणि कुटुंबीय. त्यानंतर एक 100 वर्षापूर्वी जवळपास माझे वडील कोकणातून कोल्हापुरात आले बरं. आणि सुवर्ण कारागीर व्यवसाय करू लागले. तिथून काही दिवसांनी सांगलीमध्ये आले आणि सांगलीमध्ये आल्यानंतर पुरुषोत्तम नारायण गाडगीळ पेढीचं काम करू लागले. हां. अत्यंत सुंदर आणि सुबक असे अलंकार बरं. ते बनवायचे. त्यामुळे त्यांचं नाव लौकिकही झाला आणि व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा सांगलीमध्ये ते स्थायिक झाले. बरं. आणि इथं खऱ्या अर्थाने आमचं संपूर्ण माझा जन्म, आमचा व्यवसाय, हे सर्व पुढचं जे काही घडलं ते सांगलीतच सगळं झालं. सांगलीत घडलं. बरं. सर, 1988 सालापासून नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आपण करता, होय. तर याबद्दल काय सांगता येईल? मला अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रात जन्माला आलो, त्या महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यामध्ये जन्माला आलो. बरं. सांगली हा एक ऐतिहासिक नगरी आहे. बरोबर. व सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, संगीत, उद्योग, व्यापार, कृषी, सहकार अशी मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे, साहित्यिकांची परंपरा आहे, लेखकांची परंपरा आहे आणि सांगली ही नाट्यपंढरी आहे. बरोबर. मग या नाट्यपंढरीमध्ये आपण एक कलावंत म्हणून काम करत असताना ह्या चळवळीला पोषक आणि पूरक असं वातावरण निर्माण व्हावं बरं. आणि ही चळवळ गतिमान व्हावी, नवनवे कलाकार मिळावेत, अशा भावनेतून आमच्या नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञान कल्याण ट्रस्टच्या वतीने मी स्वतः अध्यक्ष, सचिव आमचे राजेंद्र पोळ आणि आमच्या सर्व सहकारी कलाकारांनी ठरवलं की सांगलीमध्ये आपण नवी पिढी निर्माण करूया, नवे कलाकार निर्माण करूया, साहित्यिक निर्माण करू, लेखक निर्माण करू. आणि या भावनेतनं आम्ही छोट्या छोट्या मुलांच्यापासून अगदी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पर्यंत आम्ही ही कार्यशाळा, नाट्य प्रशिक्षण सुरू केलं. अच्छा. आणि त्यातून आजपर्यंत जवळजवळ मला वाटतं 1988 पासून आम्ही ही नाट्यकार्य सुरू केली. आजवर हजारो विद्यार्थी तयार झाले. कितीतरी विद्यार्थी आकाशवाणीवरती, दूरदर्शन, मालिका, चित्रपट अशामध्ये काम करतायत आणि नावारूपाला आले. क्या बात. याचा आनंद आम्हाला निश्चित आहे. बिलकुल. सर, वयाच्या 25व्या जवळजवळ 25व्या वर्षापासून आपण आकाशवाणी, रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन या सगळ्या क्षेत्रात कार्यरत आहात. हो. तर या सगळ्या माध्यमांबद्दल आणि तिथे जे तुम्ही कार्य केलं त्या अनुभवाबद्दल काय सांगता येईल? तसं म्हटलं तर ही कार्यशाळा करता करता काही कलाक्षेत्रातील, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी वाढल्या. बिलकुल. थोडी ही सांस्कृतिक चळवळ पाठीशी असल्यामुळं सुरुवातीला काही चित्रपटामध्ये छोट्या छोट्या भूमिका करायला मला मिळाल्या. मग ते फटाकडे असेल अच्छा. किंवा मोसंबी नारंगी असेल किंवा धडकमार असेल, कळते पण वळत नाही असेल, असे अनेक चित्रपट आहेत की ज्यातून मला छोटी छोटी कामं करायला मिळाली. हे चित्रपटाचा एक माध्यम वेगळा आहे. त्याला ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होता. मी सुरुवातीला काम केलं त्यावेळेला. त्यामध्ये काही काही कामं मिळायला लागली. मग त्याचबरोबर नाट्य क्षेत्रात आणि नाट्य रंगभूमीवरती काम करावं आणि एक मजबूत पाया आपला निर्माण करावा, या भावनेतून रंगभूमीवरती मी आलो. बरं. रंगभूमीवरती येत असताना आपण आकाशवाणीकडे यायला लागलो. अशी ही जी माध्यमं आहेत, चित्रपट हे जरा प्रसिद्धीला अधिक माध्यम आहे. आकाशवाणी हे सुद्धा घरोघरीपर्यंत जातं आणि एक सत्य म्हणून आकाशवाणीकडं चांगल्या भावनेतून आजही पाहिलं जातं. बरोबर. आणि रंगभूमीवरती काम करताना एक वेगवेगळ्या भूमिका वठवणं, आविष्कार आपल्या अभिनयाचं दाखवणं, हे एक चॅलेंज असतं. पण ही माध्यमं वेगळी आहेत. बरोबर. चित्रपट माध्यम वेगळं आहे, त्याला काही मर्यादा आहेत. आकाशवाणीवरती सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण
आपल्याला तिथं भूमिका समजून प्रेक्षक ऐकतायत पण त्यांच्या डोळ्यासमोर ते दृश्य उभं करायचं आहे तसं बोलावं लागतं. असं बोलावं लागतं. आणि नाटकातून सुद्धा एकदा बाण सुटला की सुटला, बरोबर आहे. एकदा बोलाल ते बोलाल, पुन्हा तुम्ही काही त्यात बदल करू शकत नाही आहे. बरं. तर तिन्ही माध्यमं ही तशी चॅलेंजिंग माध्यम आहेत. हं. पण तिन्ही माध्यमांमध्ये काम करत असताना मला निश्चित त्याचा आनंद मिळाला. आणि ही प्रभावी माध्यम आहेत, बरोबर. प्रभावी आहेत. आणि या क्षेत्रामध्ये आपली मुलं आता या शिबिराच्या माध्यमातून तयार होत आहेत हं, हं. आणि महाराष्ट्रभर देशभर नाव कमवत आहेत. हं, हं. हे आमच्या संस्थेचं आणि आमचं कलावंतांचं यश आहे. बरोबर आहे. सर, निवेदक आणि सूत्रसंचालक म्हणून आपण जवळजवळ 40 ते 50 हजारापेक्षा आजपर्यंत कार्यक्रम केले आहे. हो. खरं म्हणजे एखादा तुम्हाला अविस्मरणीय प्रसंग सांगा हे म्हणणं कठीण राहील, पण तरी त्यातल्या त्यात जर एखादा प्रसंग सांगायचाच असेल तर कुठला सांगाल आपण? खरं तर नाट्य कला आणि रंगभूमीवरती काम करण्यामुळं हं, शब्द आणि संवाद फेक कशी परिणामकारक असली पाहिजे हं. ही पहिल्यांदा आपल्याला समजली मला. आणि त्यातून मग छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये आपण सूत्रसंचलन करणं, म्हणजे एखाद्या समाजातल्या कार्यक्रमासाठी सुद्धा बाबा थोडे खाली बसून घ्या, उभे राहू नका, पुढे येऊन बसा, असं म्हणता म्हणता एक 5, 50, 100, 200, 500 लोकांच्या समोर उभं राहून बोलणं, हे सुरुवात पहिल्यांदा धाडस निर्माण झालं. आणि तेही चॅलेंजिंग आहे सुरुवातीच्या काळात. आणि त्या धाडसातून मग मोठमोठे कार्यक्रम, विविध प्रकारचे कार्यक्रम मी करायला लागलो. मग अनेक प्रकार, अगदी जन्मापासून अंत्यविधीपर्यंत असे अनेक अविस्मरणीय मोठमोठे कार्यक्रम केले. अगदी राष्ट्रपतींच्या पासून पंतप्रधान सगळे, क्या बात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या पासून आत्तांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मग सगळे राजकीय सहकार क्षेत्रातले, उद्योग क्षेत्रातले, म्हणजे विविध प्रकारचे कार्यक्रम केले. आणि अनेक कार्यक्रम मी करत असताना मी एक छोटा कलाकार आहे, जे संयोजक आहेत त्यांच्याच परिवारातला मी आहे, मी कोणी वेगळा नाही आहे, या भावनेतून कार्यक्रम केल्यामुळं लोकांचं प्रेम, लोकांचं जिव्हाळा आणि त्या कार्यक्रमाची उत्तुंगता ही खऱ्या अर्थाने निर्माण झाली. आणि असे कितीतरी प्रसंग आहेत, फार मोठमोठ्या नेत्यांचे कार्यक्रम केलेले आहेत. आणि अनेकांनी नेत्यांनी माझं निवेदन ऐकून मला स्टेजवरती बोलवून माझा सन्मानसुद्धा केलेला आहे. वा. अशा कितीतरी आठवणी आहेत. पण तो आनंद आज निश्चित मिळतोय मला. आणि या माध्यमातून आज संपूर्ण क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये लोकांच्या मध्ये एक आपल्याबद्दल आपुलक्याने प्रेम निर्माण झालेलं आहे. बाबा विजय कडणे दादा समारंभाला आले की कार्यक्रम सुंदर झाला, हे एक समीकरण झाले, म्हणजे याची शाश्वती आहे. शाश्वती झालेली. बरं. सर, नाट्य प्रशिक्षण, अभिनय प्रशिक्षण आणि लोककला प्रशिक्षण शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कार्यशाळेतून एक तज्ज्ञ मार्गदर्शक आणि संचालक म्हणूनही आपण बरेच वर्ष कार्यरत होतात. तर याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? नाट्यपंढरीची चळवळ वाढावी म्हणून आज अनेक या जिल्ह्यातले सुद्धा छोट्या मोठ्या संस्था, संस्थेतले कलाकार, नवोदित कलाकार, युवक, युवती, काही कुटुंबांना, परिवारांना सुद्धा वाटतं की मग आमची लहान मुलं नाटकात यावीत, रंगभूमीवरती यावीत, एखाद्या बालनाट्यामध्ये यावीत, ही भावना सगळीकडे आहे. आणि असे कलाकार तयार करायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने चित्रपट असेल, चित्रपटामध्ये काम करण्यासाठी असतील, रंगभूमीवरती असतील, बालनाट्यामध्ये असतील किंवा अन्य प्रशिक्षण क्षेत्रामध्ये असतील, बरं. तर हे सगळे कलाकार तयार करत असताना अनेक वेळेला चित्रपटाचं माध्यम आहे ते कशा पद्धतीने आहे, तिथं किती संपूर्ण तंत्र सांभाळून काम करावं लागतं, बरोबर. हे सांगावं लागतं. रंगभूमीवरती तुम्ही भूमिका करत असताना, Live असतं ते. लाईव्ह असताना तुम्ही संवाद करत आहात किंवा तुमचा संवाद संपलेला आहे, त्यावेळेला दुसरा संवाद करतोय, तर त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने तिथे असलं पाहिजे, कुठं उभं राहिलं पाहिजे किंवा चेहऱ्याचे भाव तुमच्यावरती काय असले पाहिजे, हे एक माध्यम रंगभूमीचं वेगळं आहे. आकाशवाणीवरती तुम्ही बोलत असताना प्रत्येक शब्द आणि शब्द स्वच्छ, सुंदर आणि बरोबर हा शब्द फेक झाली पाहिजे. म्हणजे तिन्ही माध्यमं वेगवेगळी कशा पद्धतीची आहेत, या पद्धतीने आम्ही या मुलांना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तयार करत होतो. बरं. सर, मला इथे एक प्रश्न विचारासा वाटतोय आपल्याला, की नाट्य, अभिनय आणि जसं आपण आकाशवाणीचा उल्लेख केला, होय. तर यापैकी एक असं प्रभावी माध्यम आपल्याला कोणतं वाटतं किंवा जाणवतं असं? प्रभावी माध्यम म्हणजे रंगभूमी नाटक, मग ते गद्य असेल किंवा पद्य नाटक असेल,
अनेक कलाकारांच्या समवेत आपण रंगभूमीवरती उभे असतो. आपलं त्या भूमिकेतलं एक नातं वेगळं असतं. आपल्या शेजारी एखादा कलाकार असतो, आपली पत्नी असते किंवा आपली आई असते किंवा आपले वडील असतात किंवा एखादा घरगडी असतो. पण या सगळ्यांना विश्वासात घेऊन एक कौटुंबिक वातावरणातला तो नाट्यप्रसंग जिवंत करणं, ही जी कला आहे, ही रंगभूमीवरची कला फार मोठी जिवंत आणि अतिशय आव्हानात्मक असते. आणि प्रेक्षकांशी आपण डायरेक्ट जुळलेले असतो, संवाद संवाद साधत असतो. हजारो लोक आपल्याकडे बघत असतात, आपले संवाद ऐकत असतात. तर ते फार मोठं प्रभावी माध्यम आहे. त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. बरोबर आहे सर. आजपर्यंत आपण बऱ्याच समाजसेवा केलेली आहे विविध क्षेत्रामध्ये. त्याच्यामध्ये आता दारूबंदी असो, स्त्री भ्रूण हत्या विरोध असो, भ्रष्टाचार विरोध असो, साक्षरता अभियान झालं, पाणी वाचवा झालं. आपण बरेच युवक मेळावे पण घेतलेले आहे, महिला मेळावे, त्याविषयी व्याख्याने पण दिली आहे. तर याबद्दल काय सांगता येईल? एक कलाकार म्हणून लोकांना आपल्याबद्दल आकर्षण असतं आणि कलाकार या विविध सामाजिक समस्या आपल्या कृतीतून, आपल्या वक्तृत्वातून किंवा एखाद्या कार्यक्रमांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे मांडत असतो. बरोबर. हे लोकांना माहिती आहे. त्यामुळं मग पर्यावरणासारखा प्रश्न असेल, अत्यंत गंभीर प्रश्न आहे की आज हा समतोल संपूर्ण पर्यावरणाचा बिघडलेला आहे. तो समतोल राखायचा असेल तर नेमकं आपण काय केलं पाहिजे, आपण कसं काळजी घेतली पाहिजे. खरं तर त्याच भावनेने मी सायकल वापरतो. अच्छा. म्हणजे आपण प्रदूषण न करता जायचं आणि मग पर्यावरणावरती बोलायचं. नाहीतर गाडी घ्यायची, गाडीने धूर सोडत जायचं आणि मग आपण प्रदूषणावरती बोलायचं, पर्यावरणावरती बोलायचं. हे काय मला नाही पटत. म्हणून मी सायकल ही माझी खऱ्या अर्थाने एक साथी आहे आणि एक पर्यावरणाचा एक साक्षीदार आहे मी. या भावनेतून मी काम करतोय आता. बरोबर. आणि सर, लहान मुलांसाठी सुद्धा किल्ला स्पर्धा आयोजन आपण करता. तर ही संकल्पना कशी काय सुचली आपल्याला? आपल्या महाराष्ट्र हा एक ऐतिहासिक महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांच्या शौर्य आणि पराक्रमांचा इतिहास या महाराष्ट्राला आहे. बरोबर. आणि ही परंपरा, त्याच्या काही दीपावलीच्या निमित्तानं होणारे आपले गोडधोड कार्यक्रम असतात, समारंभ असतो, आपण दीपावली साजरी करतो. पण अशा वेळेला सुद्धा एक महाराष्ट्राची जी परंपरा आहे, ही छत्रपती शिवरायांची परंपरा आहे, जे अनेक या महाराष्ट्रात दुर्ग किल्ले निर्माण झाले, त्या प्रत्येक किल्ल्यावरती काहीतरी इतिहास घडलेला आहे. आणि हा इतिहास घडलेला सुद्धा किल्ल्याच्या माध्यमातून मुलांनी आपल्या घरामध्ये दिवाळीच्या दिवसामध्ये काळामध्ये करावा आणि इतिहासाची आणि आपली असणारी जी महाराष्ट्राची संस्कृती आहे ती जतन व्हावी. आणि त्यासाठी मुलांना खऱ्या अर्थाने विविध कलात्मकता निर्माण होते या किल्ला उभारणीच्या माध्यमातून. बाबा, किल्ला उभा करायचा आहे, मग त्याची प्रतिकृती कशी करावी, त्याची मांडणी कशी करावी, त्याच्यावरती माती कशी लावावी, त्याच्यावरती चित्राची मांडणी कशी करावी, त्याच्यावर दिवे कसे लावावेत. म्हणजे त्यांच्यासुद्धा कलात्मकतेचा आणि गुणवत्तेचा विकास या निमित्तानं होतो आणि इतिहासाचं संरक्षण पण होतं. बरोबर आहे सर. आजपासून मला वाटतं जवळजवळ 29-30 वर्षाआधी, म्हणजे 1995-96 साली समाजसेवा पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आलं, माजी राष्ट्रपती ज्ञानी जैलसिंग यांच्या हस्ते. तर याबद्दल काय सांगाल? तसं म्हटलं तर हा फार मोठा इतिहास आहे. 1963ला गोल्ड ॲक्ट म्हणजे सुवर्ण नियंत्रण कायदा आपल्या देशात झाला. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला कारागिरांनी सुवर्ण अलंकार बनवणे हे सुद्धा फार मोठं अवघड काम होतं. हजारो सुवर्णकार कारागीर त्या काळामध्ये बेकार झाले. पण तरीसुद्धा त्या काळामध्ये आपला उदरनिर्वाह करायसाठी आपण जी परंपरागत आमचा व्यवसाय आहे, जे अलंकार बनवण्याची परंपरा आहे, तर ती परंपरा चालू ठेवून त्या अलंकारामध्ये नाविन्यपूर्ण काही संकल्पना राबवणं, कमी वेळामध्ये एखादा दागिना तयार करणं किंवा त्याला नवीन नमुना, नवीन एखादं डिझाईन निर्माण करणं, असं जे संशोधनात्मक कारागिरी असते ते काम मी दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेला केलं. आणि वडिलांच्या हाताखाली मी लहानपणापासून मदत केली. म्हणजे मला बसता येत नव्हतं, त्यावेळेपासून मी वडिलांना मदत करून मी सुवर्ण कारागीर म्हणून काम करायला लागलो. आणि ती कारागिरी लोकप्रिय झाली, लोकांना आवडली. लोकांना लवकर ती कामं
मिळू लागली, आपले दागिने तयार झालेले लवकर मिळू लागले. आणि ही एक नाविन्यपूर्णता जी व्यवसायामध्ये निर्माण झाली, त्याचा हा खऱ्या अर्थाने सुवर्णकार श्री या नावाने तो गौरव झाला. अच्छा. आणि दिल्लीला तो राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. क्या बात आहे सर. 2020 ते 2022 हा जो 2-2.5 वर्षाचा जो कोरोना काळ आपण म्हणतो तो झाला, तर त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच लोकांना विचारपूस करण्यासाठी आणि धीर देण्यासाठी मला वाटते शेकडो कॉल्स केले. तर हे कसं काय सुचलं सर तुम्हाला? फार भयानक असं तो कालखंड होता. बरोबर. म्हणजे कुणीही घरातून बाहेर जात नव्हतं, बाहेरचं कोणी आपल्या घरात येत नव्हतं, कुणीही कुणाला भेटत नव्हतं, कुणाशी संवाद होत नव्हता, आपण काहीही करत नव्हतो, फक्त भीतीनं आपण घाबरून गेलेलो होतो. त्या काळामध्ये काय करावं, म्हणजे आपणही आपल्या जीवासाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, मदत केलं, जे प्रेमाने आपल्याशी बोलायचे, संवाद करायचे, ते सगळं बंद झालेलं होतं. आणि अशा काळामध्ये संपूर्ण समाज, सर्व महाराष्ट्र म्हणा, देश म्हणा, संपूर्ण खऱ्या अर्थाने एका भयानक परिस्थितीतून जात होता. अशी वेळ आल्यानंतर मला वाटलं, बाबा आपण आपल्या काही मित्रांशी भेटू शकत नाही, बोलू शकत नाही, निदान त्यांना एखादा मिनिट एखादा मोबाईलवरनं फोन करून आधार द्यावा. कसे काय चाललंय बाबा, काय करताय, कुठे आहात, कसे आहात, घाबरू नका, निवांत राहा, अमुक अमुक औषध घ्या, बाहेर जास्त पडू नका, हे सगळं सांगून त्यांना एक धीर देणं. आणि त्या काळात तेवढं शक्य होतं. आणि त्यांच्यात आत्मविश्वास देणं, हे मला करणं फार आवडलं. त्यावेळेला मी जवळपास 7,000 ते 8,000 लोकांना वैयक्तिक माझ्याकडं कार्यक्रमानिमित्त आलेले जे काही फोन होते, नंबर होते, ते शोधून लोकांना नंबरला फोन केले. अच्छा. आणि त्यांना त्याचा इतका आनंद वाटला, इतका आधार वाटला, गहिवरून आलं. आजही भेटल्यावर मला सांगतात की दादा, कोरोना काळात तुम्ही आम्हाला एक फोन केला होता आणि त्या फोनमुळं खरंच आमचा आत्मविश्वास वाढला, आमच्या कुटुंबाला आधार मिळाला होता. आणि ती आठवण अजूनही सांगतात. अशा अनेक प्रसंग आहेत, घटना आहेत. पण एकमेकांना आधार देणं आणि एक कलाकार म्हणून माझ्यामध्ये एक जागृती होती की आपण लोक आपल्यावर एवढं प्रेम करतायत, तर अडचणीच्या काळामध्ये लोकांना आपण एखादा फोन करूया, आधार देऊया, आणि या निमित्तानं ते होऊन गेलं. अच्छा सर, आता इतक्या वर्षापासून आपण सांस्कृतिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहात. विविध समाजकार्य सुद्धा आपण केलेलं आहे. शेकडो नाही, हजारो कार्यक्रम आपण केलेले आहेत. तर आज हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी किंवा नवयुवकांना आपण काय संदेश द्याल? ही नाट्यपंढरी आहे आणि नाट्यपंढरीतली ही सांस्कृतिक चळवळ आणि तिचं वैभव निर्माण करायचं असेल आणि महाराष्ट्रात ही परंपरा राखायची असेल, तर आपण कलाकारांनी संवेदनशीलपणानं या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सहभाग घेतला पाहिजे. एक सामाजिक स्वास्थ्य जर निर्माण व्हायचं असेल तर कलाकार निश्चित करू शकतो. रंगभूमीवरती पाऊल टाकलेली प्रत्येक व्यक्ती संवेदनशील असते, समाजाच्या सुखदुःखामध्ये ती सहभाग होत असते आणि अशामुळं समाजातल्या अनेकांना आनंद देण्याचं काम आजच्या या वातावरणामध्ये एक समाजामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम रंगभूमीवरील कलाकार करत असतात. आणि म्हणून ही सांस्कृतिक चळवळ वाढवण्यासाठी कुटुंबातल्या प्रत्येकाने आपल्या मुलांना असेल, मुलींना असेल, या चळवळीमध्ये सहभाग घ्यायला लावणं, सहभाग त्यांनी घेणं आणि खऱ्या अर्थाने एक संवेदनशील समाज, एक स्वास्थ्य असणारा समाज, एक नाविन्यपूर्ण संकल्पना भविष्यामध्ये निर्माण करणारा कलाकार म्हणून अशा जर पद्धतीने समाजाने आणि या क्षेत्रामध्ये येणाऱ्या कलाकारांनी जर भाग घेतला तर समाजाला फार मोठी एक देणगी या निमित्ताने मिळणार आहे. बिलकुल. मी तर या नाट्यपंढरीच्या सांस्कृतिक चळवळीचा सन्मान वाढवण्यासाठी आजपर्यंत 50 वर्ष काम करतोय. क्या बात. विविध नाटकामधून कामं केली, चित्रपटामधून कामे केली आणि निरनिराळ्या सांस्कृतिक चळवळीमध्ये नाट्यसंमेलनं असतील, संमेलनं, साहित्य संमेलनं असतील, सांस्कृतिक कार्यक्रम शासनाचे असतील, सर्वांना चळवळीमध्ये बोलवणं, एकत्रित घेणं आणि जिथे जिथं चळवळ ही वाढते तिथं आपलं योगदान देणं आणि ह्या नाट्यपंढरीचं वैभव वाढवणं ही महत्त्वाकांक्षा माझ्यामध्ये आहे. आणि या भावनेतून नवोदित कलाकारांनी या चळवळीमध्ये यावं असं मी त्यांना आवाहन करीन. बिलकुल. श्रोतेहो, आज खऱ्या अर्थाने हरहुन्नरी कलाकार आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी आज बातचीत केली. कडणे सर, आज आपण इथे आलात आणि आपले कार्य अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगितले, त्यासाठी आकाशवाणी सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.